तर इथं मी बनवत आहे चहाचा मसाला। तर त्यासाठी लागणारं साहित्य: सुंठ घेतली आहे, दालचिनी, जायफळ, मिरे, लवंग, तुळशीचे पानं, विलायची आणि बडीशोप। तर इथं कढई घेतलेली आहे, तापत ठेवलेली आहे। तर आपल्याला एकदम मंद आचेवर सगळं भाजून घ्यायचं आहे साहित्य। तर बघा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर थंडी चालू झाली आहे। थंडी काय कोणताही ऋतू असला तरी चहा हा आपल्याला आवडतोच। मला तर प्रचंड चहा आवडतो। तर चहाची अजून चव वाढवण्यासाठी हा मसाला एकदा करून बघा। जास्त भाजायचं नाही आपल्याला, थोडंसं 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। तर आमच्या घरी हा मसाला 12ही महिने असतो, कारण आमच्या सगळ्यांना चहाची चव खूप आवडते हा मसाला घातल्यानंतर। तर आता बडीशोप टाकू आणि ही तुळशीची पानं घेतलेली। बघा मसाला भाजून झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। तर आपण थंड करण्यासाठी हा मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवू आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ। तर एकदम बारीक पेस्ट बनवून घेऊ। तर बघा आपला मसाला तयार झालेला आहे। एकदम बारीक अशी पेस्ट झाली। वास तर इतका छान येतो ना। तर हवाबंद डब्यात आपण हा मसाला ठेवून देऊ। आणि हा मसाला केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस चहा करताना विलायची टाकायची गरज लागणार नाही। असा मसाला करून ठेवल्यानंतर एकदाच तर तयार झालेला आहे आपला चहाचा मसाला।